सिव्हिल वॉर म्हणजे काय? तर एकाच देशाचे नागरिक एकमेकांविरुद्ध शस्त्र उचलतात. संघर्ष एवढा वाढतो की थेट युद्धाला सुरुवात होते. अमेरिकेत 19व्या शतकात भीषण सिव्हिल वॉर झालं होतं, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला. चीनमध्येही मागच्या शतकात सिव्हिल वॉर झालं होतं, ज्यात जवळपास 2 कोटी लोक मेले होते. अलीकडेच सिरिया आणि लिबिया सारख्या देशांमध्येही सिव्हिल वॉर झालेत. आता आणखी एका देशात सिव्हिल वॉरला सुरुवात झाली. पण ऐकून धक्का बसेल, हे सिव्हिल वॉर माणसांमध्ये नाही तर चिंपांझींमध्ये लढलं जाते. माणसांप्रमाणे चिंपांझींमध्येही 2 गट पडलेत. त्यांनी आपापले प्रदेश वाटून घेतलेत. ते बॉर्डरवर गस्त घालतायत. ही घटना साधी सुधी नाहीये. इतिहासात अशा प्रकारचं वॉर पहिल्यांदाच घडत असल्याचं म्हणलं जातंय. यामुळेच या घटनेची चर्चा सध्या जगभरात होतीये. पण नक्की घडलंय काय? चिंपांझीमध्ये सिव्हिल वॉरला कुठे सुरुवात झाली? यामागचं कारण काय आहे? ही घटना एवढी मोठी का आहे आणि याआधी असं घडलं होतं का? सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आफ्रिका खंडातला देश युगांडा. या देशाच्या पश्चिम भागात किबाले नॅशनल पार्क आहे. इथल्या जंगलात जवळपास 200 चिंपांझी राहतात. हा जगातला चिंपांझींचा सर्वात मोठा ग्रुप मानला जातो. चिंपांझींच्या या ग्रुपचं नाव आहे एंगोगो. सध्या याच ग्रुपमध्ये भीषण सिव्हिल वॉरला सुरुवात झाली. पण हे कसं शक्य आहे? माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सिव्हिल वॉर होतं का? तर माणूस आणि चिंपांझी यांचा जवळपास 98.8% DNA एकमेकांशी मॅच होतो. प्राण्यांमध्ये चिंपांझी हे माणसाचे सर्वात जवळचे नातलग मानले जातात. 60 लाख वर्षांपूर्वी मानव आणि चिंपांझी यांचे पूर्वज एकच होते. त्यामुळेच संशोधक चिंपांझींच्या वागणुकीचा अभ्यास करत असतात. चिंपांझींच्या अभ्यासावरून मानवाच्या वागणुकीचा अंदाज लावता येणं शक्य असतं. पण युगांडातल्या या एन्गोगो चिंपांझींच्या ग्रुप सोबत नक्की काय झालंय? तर शास्त्रज्ञ 1995 पासून या ग्रुपवर लक्ष ठेवून आहेत. इतक्या वर्षांपासून हे 200 चिंपांझी एकाच कम्युनिटीमध्ये राहत होते. ते एकत्र फिरायचे, एकत्र अन्न शोधायचे. पण या कम्युनिटीमध्ये 2 छोटे समूह होते. एकाचं नाव सेंट्रल क्लस्टर आणि दुसऱ्या समूहाचं नाव वेस्टर्न क्लस्टर. हे दोन्ही समूह एकमेकांशी मिळून मिसळून राहायचे. कोणताही चिंपांझी एका समूहातून दुसऱ्या समूहात जाऊ शकायचा. त्यांच्यात आपापसात लैंगिक संबंधही ठेवले जायचे. म्हणजे या 2 समूहांमध्ये काहीच वाद नव्हता. पण यात बदल घडायला लागला 2014 पासून. झालं असं की 2014 मध्ये फक्त एका महिन्याच्या आत या ग्रुपमधल्या 5 चिंपांझींचा मृत्यू झाला. या मागचं कारण एखादा आजार असावा असं म्हणलं जातं. पण हे 5 चिंपांझी साधेसुधे नव्हते. ते असे होते जे 2 समूहांमध्ये पुलाप्रमाणे काम करायचे. हे 5 चिंपांझी या दोन्ही समूहांमध्ये फिरायचे. त्यांचे दोन्ही समूहांमधल्या चिंपांझींशी चांगले संबंध होते, ज्यामुळे ते सगळ्या 200 चिंपांझींना एकत्र बांधून ठेवायचे. पण जेव्हा हे 5 जण मेले त्यानंतर हळूहळू हे 2 समूह एकमेकांपासून दूर व्हायला लागले. त्यातच 2015 मध्ये या ग्रुपचा अल्फा मेल सुद्धा बदलला. म्हणजेच ग्रुपचा जो सगळ्यात ताकदवान चिंपांझी होता त्याच्या जागी दुसरा चिंपांझी आला. चिंपांझींच्या दुनियेत अल्फा मेल बदलणं ही घटना फार मोठी मानली जाते, कारण यामुळे सगळा पॉवर बॅलन्स शिफ्ट होतो. मग आला 24 जून 2015चा दिवस. त्या दिवसानंतर या ग्रुपमध्ये सगळं काही बदलून गेलं. झालं असं की त्या दिवशी ॲरन सँडल नावाचे एक संशोधक या चिंपांझींचं निरीक्षण करत होते. त्यांनी पाहिलं की वेस्टर्न क्लस्टरचे काही चिंपांझी सेंट्रल क्लस्टरच्या चिंपांझी जवळ गेले. नेहमी असं व्हायचं की दोन्ही समूह एकमेकांना भेटायचे, त्यांच्यात थोडा वेळ चर्चा व्हायची, नंतर ते वेगळे व्हायचे. पण यावेळी काहीतरी वेगळंच घडलं. वेस्टर्न ग्रुपच्या चिंपांझींनी ज्यावेळी सेंट्रल ग्रुपच्या चिंपांझींचा आवाज ऐकला त्यावेळी ते शांत झाले आणि तिथून पळून गेले. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यानंतर सेंट्रल ग्रुपच्या चिंपांझींनी त्यांचा पाठलागही केला. ॲरन सँडल यांनी सांगितलं की हे असं पहिल्यांदाच घडलं होतं. त्यांच्यासोबत असलेले दुसरे संशोधकही ही घटना पाहून हादरून गेले. या घटनेनंतर या दोन्ही समूहांनी एकमेकांपासून अंतर राखायला सुरुवात केली. हळूहळू दोन्ही समूह एकमेकांपासून वेगळे होत गेले. 2017 पर्यंत या दोन्ही समूहांनी आपापले प्रदेश वाटून घेतले. ते बॉर्डरवर गस्तही घालायला लागले. त्यांच्यातल्या भेटीगाठीही बंद झाल्या. शेवटी 2018 साल उजाडलं. त्या वर्षी सुरू झाला या चिंपांझींच्या समूहांमधला रक्तपात. 2018 ते 2024 दरम्यान वेस्टर्न ग्रुपनं सेंट्रल ग्रुपचे 7 प्रौढ चिंपांझी आणि 17 लहान चिंपांझींना मारून टाकलं. याशिवाय 14 छोटे चिंपांझी गायब झाले. त्यांच्या डेड बॉडीज कधीच मिळाल्या नाहीत. 2024 नंतरही अशा आणखी हल्ल्यांची नोंद झाली. संशोधकांच्या म्हणण्यानुसार
2025 आणि 2026 मध्ये सुद्धा असे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत जवळपास 28 चिंपांझींचा मृत्यू झालाय, ज्यात 19 लहान चिंपांझींचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे वेस्टर्न ग्रुप हा आकाराने लहान आहे, पण तो तुलनेनं मोठ्या असलेल्या सेंट्रल ग्रुपवर हल्ला करून त्या ग्रुपच्या चिंपांझींना मारतोय. वेस्टर्न ग्रुपचे चिंपांझी सेंट्रल ग्रुपच्या चिंपांझींच्या ताब्यात असलेला प्रदेशही जिंकून घेत असल्याचं समोर आलंय. म्हणजेच या चिंपांझींमध्ये सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आहे. पण चिंपांझीमध्ये हे असं पहिल्यांदाच घडलंय का? तर 1970च्या दशकात टांझानियातल्या गॉम्बे नॅशनल पार्कमध्येही असंच काहीसं घडलं होतं. या नॅशनल पार्कमधली कासाकेला नावाची चिंपांझी कम्युनिटी 2 समूहांमध्ये विभागली गेली होती. एका समूहाला नाव देण्यात आलं होतं कासाकेला, तर दुसऱ्या समूहाला नाव देण्यात आलं कहामा. 1974 ते 1978 या 4 वर्षांच्या काळात कासाकेला समूहाच्या चिंपांझींनी कहामा समूहाच्या सर्व पुरुष चिंपांझींना मारून टाकलं. या घटनेला चिंपांझींचं पहिलं सिव्हिल वॉर म्हणलं जातं. पण या केसमध्ये एक अडचण अशी होती की संशोधक या चिंपांझींना त्यांच्याकडची केळी खायला द्यायचे. पुढे एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की माणसांनी दिलेल्या अन्नामुळे चिंपांझींच्या वागणुकीत बदल झालेला असू शकतो. त्यामुळे हे सिव्हिल वॉर नैसर्गिक नव्हतं, तर मानवानं केलेल्या हस्तक्षेपामुळे झालं होतं असंही म्हणलं गेलं. यावरून मागच्या अनेक वर्षांपासून संशोधकांमध्ये मतभेद होते. चिंपांझींमध्ये नैसर्गिकरित्या सिव्हिल वॉर होतं की नाही यावर प्रत्येक संशोधकाचं मत वेगवेगळं होतं. इथंच युगांडाच्या एन्गोगो चिंपांझींचं सिव्हिल वॉर वेगळं ठरतं, कारण या चिंपांझींना कोणीही बाहेरून अन्न खायला दिलं नव्हतं. त्यांच्या राहणीमानात कोणत्याही मानवानं हस्तक्षेप केला नव्हता. हे सिव्हिल वॉर पूर्णपणे नैसर्गिकरित्या झालं आहे. त्यामुळे हे अशा प्रकारचं पहिलंच सिव्हिल वॉर असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. याबाबतचा रिसर्च अलीकडेच म्हणजे 9 एप्रिलला सायन्स मॅगझिनमध्ये पब्लिश करण्यात आला. त्यानंतर ही घटना जगभरात चर्चेचा विषय ठरली. पण मुख्य मुद्दा म्हणजे हे सगळं का घडलं? चिंपांझींच्या 2 समूहांमध्ये अशा प्रकारे सिव्हिल वॉर का सुरू झालं? तर संशोधकांनी यासाठी वेगवेगळी कारणं सांगितली आहेत. पहिलं कारण म्हणजे या चिंपांझींच्या ग्रुपचा आकार. एन्गोगो चिंपांझींच्या ग्रुपमध्ये तब्बल 200 सदस्य होते. साधारणपणे चिंपांझींच्या कम्युनिटीत 50च्या आसपास सदस्य असतात. पण जेव्हा ग्रुप एवढा मोठा असतो तेव्हा साहजिकच त्यांच्यात मतभेद व्हायला लागतात. हेच एन्गोगो चिंपांझींच्या ग्रुप सोबत झालेलं असू शकतं. याशिवाय 2014 मध्ये ज्या 5 चिंपांझींचा अचानक मृत्यू झाला, जे 2 समूहांमध्ये पुलाप्रमाणे काम करायचे, त्यानंतर 2015 मध्ये या ग्रुपचा अल्फा मेलही बदलण्यात आला. या दोन्ही घटनांचा मोठा परिणाम झाल्याचं म्हणलं जातंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2017 मध्ये एक महामारी आली होती, ज्यामध्ये तब्बल 25 चिंपांझींचा मृत्यू झाला होता. या सगळ्या कारणांमुळे चिंपांझींचे 2 समूह एकमेकांपासून दूर होत गेले आणि आता त्यांच्यात सिव्हिल वॉरला सुरुवात झाली आहे. थोडक्यात काय, तर युगांडाच्या एन्गोगो चिंपांझींमध्ये सिव्हिल वॉरला सुरुवात होणं ही घटना मोठी आहे. अशा प्रकारची ही पहिलीच केस असल्याचे दावे सध्या केले जात आहेत. या एका घटनेवरून आता संशोधक चिंपांझींच्या एकूण वर्तणुकीबद्दल बरीच माहिती गोळा करत आहेत. पण तुम्हाला काय वाटतं? युगांडाच्या एन्गोगो चिंपांझींमध्ये सिव्हिल वॉर कोणत्या कारणांमुळे सुरू झाला असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.